भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी नुकताच एक मोठं विधान केलं आहे। रविवारी ते एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते। क्रीमी लेयर म्हणजेच सामाजिक आर्थिक दृष्ट्या प्रगती केलेल्या लोकांना अनुसूचित जाती म्हणजेच एससी आरक्षणापासून दूर ठेवलं पाहिजे। मी अजूनही त्याच मुद्द्याच्या बाजूने आहे असं ते म्हणाले। एखाद्या आयएएस अधिकाऱ्यांची मूल गरीब शेतमजुरांच्या मुलासारखी मानली जाऊ शकत नाहीत, त्यांची तुलना होऊ शकत नाही असंही त्यांनी नमूद केलं आहे। इंडिया अँड द लिव्हिंग इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट 75 इयर्स या कार्यक्रमादरम्यान बोलताना सीजेआय यांनी इंद्र साहनीचे उदाहरण दिले, ज्याप्रमाणे इंद्र साहनी प्रकरणात ओबीसीना क्रीमी लेयरचे सिद्धांत लागू आहे, तेच तत्व हे एससी वरही लागू केले पाहिजे। या मतावर मोठ्या प्रमाणात टीका झाली हे त्यांनी मान्य केले, पण तेच योग्य आहे असंही मत सरन्यायाधीश गवई यांनी मांडलं। संविधानाचे स्वरूप बदलणारे असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार समानता, स्वातंत्र्य, बंधुता आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला। त्यांचे मत संविधानाची प्रगती आणि सामाजिक न्यायाशी सुसंगत आहे असंही त्यांनी नमूद केलं।